आपण पाहत आहात जनता न्यूज एक्सप्रेस। विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा 6 डिसेंबर महापरिनिर्वाण दिन। महापरिनिर्वाण दिनानिमित्त 1 डिसेंबर पासून मुंबईतील चैत्यभूमी येथे भारतभरातून लक्षावधी लोक येतात। चैत्यभूमी स्तूपात ठेवलेल्या बाबासाहेबांच्या अस्थिकलश व प्रतिमेस अभिवादन करतात व बाबासाहेबांचे दर्शन घेतात। 5 तारखेपासूनच चैत्यभूमीकडे जाण्यासाठी रांग लागते ती 7 डिसेंबरच्या पहाटेपर्यंत सुरूच असते। चैत्यभूमी परिसरातील रांगेचे आणि इतर सोयी सुविधांचे समता सैनिक दल योग्य प्रकारे नियोजन करते। चैत्यभूमीचा शिवाजी पार्क परिसरात ओसंडून वाहणारा हा जनसागर पाहिला की बाबासाहेबांच्या अथांग प्रतिभेची जाणीव होते। शिवाजी पार्क परिसरात मुंबई महानगरपालिकेच्या वतीने आंबेडकरी अनुयायांना अनेक प्रकारच्या सुविधा पुरविण्यात येतात। तसेच या दिवशी बाबासाहेबांच्या जीवनकार्याचा गौरव करणारी पुस्तिका देखील महापालिकेच्या वतीने प्रकाशित करण्यात येते। या वर्षी प्रकाशित करण्यात आलेल्या पुस्तिकेमध्ये बाबासाहेबांच्या जीवनावर आधारित गीतांचा समावेश करण्यात आला आहे। ही पुस्तिका महापालिकेच्या वतीने मोफत वितरित करण्यात येते। शिवाजी पार्कवर अनेक पक्षांच्या अभिवादनपर सभाही आयोजित केल्या जातात। अभिवादन करण्यास आलेल्या प्रचंड जनसमुदाय आयताच्या पक्षांना मिळत असल्याने वर्षानुवर्षे या दिवशी या सभांचे आयोजन केले जाते। राज्यातूनच नव्हे तर देशविदेशातून येणाऱ्या आंबेडकरी अनुयायांना मुंबईतील अनेक संस्था संघटना भोजनाची व्यवस्था करतात। यासाठी महापालिकेने देखील वेगळा भोजन कक्ष उभारला आहे, जेथे आंबेडकरी अनुयायी निवांतपणे भोजन करू शकतात। तसेच अनेक मोठ्या संस्था संघटना चहा नाश्ता देखील वाटप करतात। सर्वात जास्त गर्दी असते त्या ठिकाणी असलेल्या पुस्तक स्टॉल्सवर, जेथे बाबासाहेबांच्या जीवनावर आधारित आंबेडकरी चळवळीबाबत भाष्य करणारी तसेच बौद्ध धम्माबाबत माहिती देणारी विविध प्रकारची पुस्तके उपलब्ध असतात। या दिवशी पुस्तकांची विक्री करोडोंनी होते। यामुळे प्रत्येक वर्षी पुस्तक विक्रेत्यांची संख्या वाढतच आहे। इतर वेळेस कुठेही न मिळणारी पुस्तके या दिवशी मात्र हमखास मिळतात। म्हणूनच प्रत्येक आंबेडकरी अनुयायी बाबासाहेबांना अभिवादन करून आपल्या आवडीची पुस्तके घेत असल्याचे चित्र पाहायला मिळते। तसेच आजच्या दिवशी अनेक वर्तमानपत्रे आपला विशेष अंक प्रकाशित करून बाबासाहेबांना अभिवादन करीत असतात, ज्यात यावर्षी प्रामुख्याने प्राध्यापक प्रेमरत्न चौकेकर संपादित सार्वभौम राष्ट्र या दैनिकाचा उल्लेख करावा लागेल। माजी आमदार प्रकाश गजभिये साहेब हे दसऱ्याला नागपूरला सुद्धा तो शपथविधी आटोपून ज्या वेळेला रात्री आम्ही इथं आलो कार्यकर्ते काही चैत्यभूमीला, तर बघतोय तर आश्चर्याचा धक्का बसलाय की रात्री 11-12 वाजता नवरा बायकोन सकट आणि मुलांना घेऊन लोकांची लाईन लागलेली होती बाबासाहेबांच्या दर्शनाला। या लोकांना खरोखरच अभिवादन करावं असं वाटतं की ज्यांनी बाबासाहेब आंबेडकर एक प्रकारे जिवंत ठेवलेले। बाबासाहेब आंबेडकरांच्या संदर्भामध्ये राव बहादूर एन शिवराज या संविधानामध्ये बाबासाहेबांनी अतिशय अचूकपणे हे संविधान लिहिलेलं आहे। या संविधानाच्या संदर्भातली एक हकीकत अशी आहे की ज्या वेळेला आपल्याला स्वातंत्र्य मिळालं त्यावेळेला गांधीजी देखील हयात होते। पंडित नेहरू त्यावेळेला देशाचे पंतप्रधान झालेले होते आणि पंतप्रधानांच्या समोर सातत्याने एक विचार येत होता की या देशाचं संविधान लिहायला पाहिजे, आपल्याला संविधान पाहिजे। रिपब्लिकन पक्षाला सर्व जनतेचा पक्ष करण्याचं काम हे आपल्या सर्वांना मिळून करायचं आहे। मला अपेक्षा आहे की आपण या प्रकारची जबाबदारी स्वीकारून निश्चितपणे रिपब्लिकन पक्ष वाढवाल आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या भूमिकेला, बाबासाहेब आंबेडकरांच्या इच्छेला एक चांगला आकार द्याल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि
असतील त्यांनी दुरत्न बौद्ध महासंघाच्या स्टेजच्या जवळ यायचं आहे. त्यांच्या वहिनी इथे वाढ काय लिहितात आणि संदेश देतात सर्वांना काय संदेश देत आहे. अरे भीमराया तुझ्या संदेश आहे. आदरणीय आयुष्मान प्रवीण कांबळे सर, प्रकाश कांबळे सर, संतोष सातपुते सर, वराडी दुर्गा शाळा यांच्यातर्फे ₹1000 कोण BMC ये घे ना ये आम्हाला वाटलं होतं की प्रकाश आंबेडकरांच्या रूपाने 10-20 आमदार निवडून येतील, परंतु त्यांना सुद्धा आपले आमदार निवडून आणायचे नव्हते. आपला राजकीय आप जब तक गर्दी करू नका. चला पुढे, हो ताई, चला पुढे, चला पुढे, पुढे चलत राहा. चला पुढे, थांबू नका कोणीच वेळे. हो दादा, काय बोल चालू तिकडे त्या बाजूला गेले ना सगळ्यांना तिकडं. पोरगा उभा आहे ना मध्ये, फोटो काढायला इथून घ्यायला लागेल. अचूक बातम्या, निपक्षपाती विचार, अन्यायाविरुद्ध वाचा फोडणारे परखड विचारांचे सार्वभौम दैनिक प्रजासत्ताक जनता.